दोन्ही हात, माझ्या हातामध्ये एक माईक आहे, समजलं. आणि एक लक्षात ठेवायचं, आता इथे तर आपल्याला ही व्यवस्था होणार नाही. घरी गेला ज्यांना मिळालं त्यांनी सकाळी एक डाळिंब खायचं, एक अनार सौ, काय म्हटलं मी, एक अनार सौ बिमार, 100 बिमारीवरती एक अनार काम करतात. पित्त या समस्या पूर्ण मिटतात पित्ताच्या. आणि फक्त जेवण करताना पाणी पियायचं नाही, हे आपलं चुकतंय बघा. ह्याच्यामुळे 150 प्रकारच्या बिमारी आहेत. भोजन अंते विषम वारी, भोजन के अंत में क्या है, पाणी विष के समान आहे. 2 घोट पियायचं, नंतर घंटाभर पाणी पियायचं नाही. जेवणाच्या अगोदर अर्धा घंटा पियायचं, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः चिकित्सक बनता, स्वतः डॉक्टर बनता, हे पालन करायचं. आणि 2 वेळेसच्या वरी जेवायचं नाही, लक्षात घ्या. एक भुक्तम सदा आरोग्यम, द्विभुक्तम बलवर्धनम, त्रिभुक्तम तु रोगम, चतुर्भुक्तम जीते जी मार्गम. समजलं ना. एका जेवणारे आम्ही इथं जेवत नाही, चरतो. गुरुजीचं म्हणणं आहे आम्ही जेवत नाही, आम्ही चढतो. म्हणजे एकदा जेवणारी पूर्ण स्वस्थ, 2दा जेवणारी हनुमानजी सारखे बलवर्धनम, 3दा जेवणारे रोगी, 4दा जेवणारे जिवंतपणी मरतात. मी का म्हणतो हे, मरण पण नाही जीवन पण नाही. आम्ही काय करतो, जेवण कमी हवा जास्त खातो. काय करतो, अशी शक्ती येते आपल्या अंगामध्ये. आणि कपालभाती, हे जेवण केल्यावरती 5 घंट्याने करायची किंवा जेवणाच्या अगोदर करायची कपालभाती. किती सोपं आहे बरं, किती चांगलं वातावरण आहे. बसला, थोडी विश्रांती घेतला, योगा करा ना. हा, आणि ताईने किती छान आज म्हणजे नाव घेतले, मला खरंच अभिमान आहे त्या ताईचा. आणि ते व्हिडिओ मला पाठवा. आमच्या योगाच्या शिबिरामध्ये आमचे 30 लाख लोक बघतात. ताईचं नाव काय त्याचं, शांताबाई. नाव किती छान आहे बरं. खरंच असे जर महान व्यक्तिमत्व आपल्या जर दिंडीमध्ये असतील तर काय, दिंडीमध्ये 8 दिवस काय, 10 दिवस काय, महिनाभर पण थकवा येणार नाही. आणि आपल्या गुरुवर्याचे पण खूप खूप अभिनंदन. कारण हे हा उत्सव फक्त भारतामध्ये होऊ शकतो, विदेशामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये हे होऊ शकत नाही, फक्त भारतामध्ये होऊ शकतो. हा, म्हणून आपण भाग्यवान आहोत. ज्यांच्या ज्यांच्या भारतात जन्म झाला ते भारत रत्न आहेत. काय म्हणलं मी, फक्त सचिन तेंडुलकर, फक्त आणखीन कोणी नाही. आपण सर्वजण कोण आहोत, ज्यांच्या भारतात जन्म झाला ते कोण आहेत, बोला, भारत रत्न आहेत. म्हणून आपण भाग्यशाली आहोत. आणि योग करा, योगा विना जीवन अधुरा आहे. कारण भरपूर सांगायचं आहे, 2-3च फक्त जे सांगितलेले टिप्स लक्षात ठेवा. आणि लसूण असतं ना, आपलं लसूण हे खूप महत्वाची औषधी आहे. 1 लसूण 4 बिमाऱ्या कमी करते. खायचं कसं माहित नाही आपल्याला. आता काही बघा, लसूण म्हणतात, लसूण कांदा काय आहे, तमस आहे, बरोबर आहे. परंतु ॲलोपॅथी औषधीपेक्षा 1000 पटीने चांगला आहे, बरोबर आहे. ॲलोपॅथी औषधी जर मी सांगितलं तुम्ही, कारण तुम्हाला वाईट वाटत, कारण या गोळीचे नुकसान किती आहे बघा. एका लसणामुळे पित्त कमी होतं, एका लसणामुळे वात कमी होते, एका लसणामुळे हार्टचे ब्लॉकेज कमी होतात, आणि एका लसणामुळे काय होतं, वात, पित्त, कफ आणि हार्ट डिजीज. किती समस्या मिटल्या, 4 समस्या. मग कसं खायचं, आता इथे सोबत लसूण ठेवायचं आणि पाण्यामध्ये भिजू घालायचं रात्री. त्याला सोयीनं बारीक बारीक छेद करायचं, सकाळी कचकच चावत खायचं. रक्तपातळ, ब्लड थिनर, जगामध्ये अशी औषधी कुठेच नाही रक्तपातळ करताय. आणि कांदा, ज्यांना झोप लागत नाही, 1 कांदा खायचा. अशी गाढ झोप लागत ना, त्याला असं हलू उठावं लागत. कांदा, आणि सगळ्यात बेस्ट कांदा म्हणजे पांढरा कांदा झालं. आणि गाईचं गोमूत्र, लक्षात घ्या, माणसाने ज्या ठिकाणी लघवी केली तिथं आपण पाय ठेवू शकत नाही, समजलं. माणसाने ज्या ठिकाणी लघवी केली तिथं आपण पाय ठेवू शकत नाही, इतकी घाण, इतका म्हणजे दुर्गंध येतो. आणि गायीनं जर एखादी चुकून एखादी कुठलं जर चुकीचं पाणी जर पिली तर गायीचं गोमूत्र परम औषधी म्हणून बाहेर निघतं. तर काय करायचं, 8 दिवसामध्ये 4 दिवस तरी गायीचं गोमूत्र पियायचं. दिवशी गायीचं गोमूत्र अर्धा कप याचा अनुभव आहे. आणि येणाऱ्या 27 तारखेला गो सन्मान अभियान आहे, तुम्हाला माहित असेल. पूर्ण भारतातून गो हत्या बंद झाली पाहिजे. कोणाला वाटते, हात वर करा, हे पण व्हिडिओ करा सर्वांनी. आपल्या भारतातून, फक्त महाराष्ट्रातूनच नाही, पूर्ण भारतातून गो हत्या बंद झाली पाहिजे ना, झाली पाहिजे. तर आपल्याला सर्वांना 27 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी साहेबांना आपल्याला जे हस्ताक्षर मोहीम चालू आहे, आपल्या परीने आपण सहयोग करायचा आहे.
आणि लिखित हे आपल्याला द्यायचं आहे. तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि एक दुधी कद्दू लॉकी माहिती आपण लॉकी लॉकी दुधी कद्दू कसलंही पित्त असू दे ऍसिडिटी फक्त ते कडू राहू दे कडू ते खूप महत्वाचे आहे. ती पॉयझन आहे आणि ते जर ज्यूस पिला वेट लॉस होतं. लॉकी बडी अलौकिक आहे. लॉकी म्हणजे कद्दू दुधी लांब असते आपलं ते. आणि ज्यांचं वजन कमी करायचं ज्यांची बीपी कमी करायची बीपी लॉकीचा ज्यूस प्या लगातार 8 दिवस बीपी नॉर्मल गोळी घ्यायची गरज नाही. हा आणि शीतली शीतकारी हे बघा दात खट्ट बांधायची असेल गिटकून घ्यायचं 10 वेळेस करा बीपी नॉर्मल. घरी औषध काय करायचं बघा इकडे दात खट्ट आवळा बांधा गिटकून घ्या. असं बर्फासारखे पोट थंड होते पोटाने. शरीरामध्ये गरमी वाढली बीपी वाढते. लक्षात घ्या गरमी वाढली बीपी वाढते आणि गरमी कमी झाली बीपी शांत आणि जोरात बोललं बीपी वाढते. तुम्ही जर आनंद घेता जितकं तुम्ही हसाल तितक्या समस्या दूर जितकं टेन्शन घ्याल तितक्या समस्या जवळ येते. खुश राहायचं एकदा सर्वांनी हसायचं. तर हे पांडुरंगाची शाळा आहे. खूप आम्हाला आनंद मिळाला या ठिकाणी. आपण भाग्यशाली आहात. 2 मिनिट आम्हाला ही सेवा मिळाली. आमचे आदरणीय हे पंचायत समिती विस्तार अधिकारी होते आता सेवा देतात योगाची. 1 मिनिटामध्ये आता परिचय देत नाही पण देतो म्हणतात. तर 1 मिनिटात मध्ये आम्ही पुढच्या पण हा हो श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा रथ श्री क्षेत्र होतो तालुका जुन्नर आणि जिल्हा सद्गुरू तुकाराम महाराज यांचे सद्गुरू. वा वा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता जे सीताराम सोनटक्के यांनी तळमळीने सांगितलंय हे एक योग गुरु आहेत. नांदेडला भक्ती लॉन्स येथे 2 वर्ष केल्यानंतर आता ते देवकृपाला सकाळी 5 ते 7 400 ते 500 योग साधक येतात. त्यांच्या 15 ते 20 शाखा आहेत आणि जवळपास 18 ते 20 देशामध्ये नित्ययोग समिती म्हणून आहे. त्याच्या फॉलोअर्स 30 लाख लोक बघून योगा करतात. आणि आज विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर तुमच्या मोहोळचे कॉलेज आणि इथला अनगड गाव आहे ना अनगडचं कॉलेज इथं NSS चा कॅम्प होता. तिथं सुद्धा खूप छान पद्धतीने योगाविषयी माहिती दिली आणि बऱ्याच आरोग्याविषयी माहिती दिली. यांचा एक संकल्प आहे नांदेड जिल्हा घराघरात करो योग रहो निरोग. आणि आपण माहिती बघितलंय कोरोनामध्ये सकाळी बघितलं की दुपारी वाढदिवस म्हणून शुभेच्छा द्यायच्या पण प्रत्यक्षात तो माणूस मेलेला असायचा. म्हणजे सर्वांना आता कळालंय की योगाशिवाय हा जगामध्ये पर्याय नाही. त्याच्यामुळे दिंडीच्या माध्यमातून अशी विनंती करतोय पांडुरंगाला साकडं घालतोय की तुम्ही गुरुजीच्या वतीनं उद्यापासून कमीत कमी एक भस्त्रिका लोम तरी म्हणजे हे केल्यामुळं हार्टचे बिमाऱ्या होणार नाही आणि आपण जिवंत राहू तर कुटुंबाला सुखी करू देशाला जगाला. म्हणजे योगा ही काळाची गरज आहे. धन्यवाद. हा माझा नंबर आहे 9420095939 आणि हे YouTube चॅनल आहे. हे आम्हाला काही ह्याच्यामध्ये काय आम्हाला मिळणार नाही फक्त योगाचा प्रचार प्रसार व्हावा. 9420095939 हा माझा नंबर आहे. आणि YouTube चॅनलवरती जा नित्य योग सेवा समिती जर म्हटलं तर माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि पाहून तुम्ही योगी होणार आणि 100 ते 150 वर्ष तुम्हाला काहीच होणार नाही. 100 ते 150 वर्ष हे गॅरंटी मी म्हणतो. आज पांडुरंगाच्या समक्ष हे मी आज तुम्हाला वचन देत आहे. योग करा तर चढाल हे मी तुम्हाला आज शास्त्र देत आहे. हो 9420099539 योगाच्या